नमस्कार, मी प्रतीक्षा तुमच्यासाठी आज छान असं चमचमीत वांग्याचं भरीत याची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी म्हटलं की तोंडालाच पाणी सुटतं। म्हणजेच चमचमीत असं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी खूप छान लागते। तर हेच वांग्याचं भरीत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, जे की एकदम छान आणि साध्या सोप्या पद्धतीने गॅसवर भाजून वांगे पटकन असं 5 ते 10 मिनिटात घरातली भाजी वगैरे संपली, वांगे असले किंवा चटकदार खायची इच्छा झाली तर आपण 1-2 मिनिटांमध्ये वांग्याचं भरीत करू शकतो आणि खूप छान पोटही भरेल आणि मनही भरेल असं हे वांग्याचं भरीत तुमच्यासाठी। चला तर नक्की कंटिन्यू करा। तर इथे बाजारातून आणलेली छान ताजी ताजी वांगी होती, त्याचं भरीत करायला घेतलं। तर भरीत करायच्या अगोदर या वांग्यांना मी तेल लावून घेणार आहे। तेलामुळं काय होतं, आपले वांगे पटकन भाजले जातात। तर इथे सगळ्या वांग्यांना तेल लावून घेऊया। तर खरं सांगायचं झालं तर या वांग्यापेक्षा जे आपली पहिली गावरान वांगी असतात ना, मोठी झालेली, त्याच वांग्याचं भरीत खूप छान लागतं। याचं भरीत असं मऊ जरा वेगळंच होतं, पण परंतु आजकाल बाजारामध्ये भरताची अशीच वांगे भेटायला लागलीत। तर इथे गॅसवर जाळी ठेवली, वांगे भाजून घेतले। तर ज्यावेळेस वांगं किडकं असतं त्यावेळेस ते भाजत नाही, निब्बर लागतं, परंतु वांगं चांगलं असलं की ते मऊ लुसलुशीत असं भाजलं जातं। तर सगळेच वांगे इथे भाजून घेतलेली आहेत। आता त्याचं टरफलं वगैरे काढून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने आपण हे किडके आहेत की नाहीत हे पाहूया। तर सगळे वांगे आपण अशाच पद्धतीमध्ये सोलून घेणार आहोत, जेणेकरून एखादी अळी वगैरे असेल तर आपल्याला ती पटकन दिसेल। तर इथे सगळे वांगे मी पूर्णपणे चेक करून घेतले, खराब आहेत की नाहीत। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे होते, तेही बारीक कापून घेतले, कोथिंबीर कापून घेतली। एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे गावरान पद्धतीमध्ये भरीत तयार होतं आणि खूप चविष्ट लागतं। तर इथे भरीत सगळं मिक्स करून घेतलं, त्याच्यावरती कांदा, कोथिंबीर, आपली घरगुती लाल चटणी असते ती टाकून घेतली, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि तेल। तर भरीत करताना तेल थोडंसं जास्त वापरायचं, म्हणजेच भरीत छान लागतं। तर इथे सगळं आपण भरीत हे एकजीव करून घेऊया। तर तुम्हाला वांग्याचं भरीत आवडतं का ते नक्की कमेंट करून सांगा। तर खूप छान आणि चवदार इथे आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।